नमस्कार. आजच्या या रंजक विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्याच रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळी मुंबईची लोकल पकडण्यासाठी होणारी आपली सगळ्यांची धांदल असो किंवा लाल डब्याच्या एसटी बसची वाट पाहणं असो, ही रोजची धावपळ आपण सगळेच जण अनुभवत असतो. पण या रोजच्या गोंधळात आणि घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यात एक अत्यंत अचूक असं अदृश्य गणित दडलेलं आहे, ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. पण कधी विचार केलाय का, ही जी ट्रेन पकडण्यासाठीची पळापळ असते किंवा बसची वाट पाहणं असतं, यामागे नक्की कोणतं गणित आहे? गाड्यांच्या वेळापत्रकाचा आणि आपण नेमक्या वेळेत पोहोचण्याचा हा अचूक अंदाज कसा बांधला जातो? चला तर मग आज या विषयाच्या थोडं खोलात जाऊया आणि यामागील खरं सूत्र समजून घेऊया. तर या संपूर्ण गणिताचे मुख्य 3 आधारस्तंभ आहेत. आणि ते 3 शब्द म्हणजे वेग, वेळ आणि अंतर. सर्वात रंजक गोष्ट अशी की हे तीनही घटक स्वतंत्र नाहीत. ते एकाच यंत्राच्या वेगवेगळ्या चाकांसारखे एकमेकांची घट्ट जोडलेले आहेत. यातील एका घटकात जरी थोडासा बदल झाला तरी त्याचा थेट परिणाम इतर 2 घटकांवर हमखास होतो. हेच ते अदृश्य गणित आहे जे कोणत्याही प्रकारची गती किंवा हालचाल ठरवत असतं. आता हे 3 नियम कसे काम करतात ते बघूया. हा जो सुवर्ण त्रिकोण किंवा गोल्डन ट्रँगल आहे ना, त्याचं लॉजिक एकदम सोपं आहे. पहिला नियम सांगतो की वेग काढण्यासाठी अंतराला वेळेने भागावे लागते. दुसरा नियम सांगतो की वेळ काढायची असेल तर अंतराला वेगाने भागावे लागते. आणि तिसरा नियम आपल्याला सांगतो की एकूण अंतर काढण्यासाठी वेग आणि वेळेचा गुणाकार करावा लागतो. हे तीनही फॉर्म्युले एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि अगदी अचूकपणे काम करतात. आता हे ऐकायला थोडं पुस्तकी वाटत असेल, पण प्रत्यक्ष आयुष्यात या सूत्रांचा वापर कसा होतो ते आपण बघूया. एका साध्या उदाहरणावरून हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. समजा एका कारने 60 किलोमीटरचं अंतर 2 तासात पार केलं. मग वेग कसा काढायचा? अगदी सोपं. 60 किलोमीटर या अंतराला 2 तास या वेळेने भागलं की आपल्याला कारचा अचूक वेग मिळतो, जो आहे ताशी 30 किलोमीटर. क्लिअर? आता आपली सर्वांच्या ओळखीची एसटी बस डोळ्यासमोर आणा. जर एक बस ताशी 40 किलोमीटर वेगानं धावत असेल तर तिला 80 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? मगासचा फॉर्म्युला आठवून बघा बरं. एक्झॅक्टली. उत्तर आहे 2 तास. इथे आपण 80 किलोमीटर या एकूण अंतराला बसच्या ताशी 40 किलोमीटर या वेगाने भागलं आहे, ज्यामुळे आपल्याला प्रवासाचा अचूक वेळ मिळतो. आणखी एक शेवटचं उदाहरण घेऊया. समजा कोणी सायकल चालवत असेल. ताशी 15 किलोमीटरचा स्थिर वेग आहे आणि सलग 3 तास सायकल चालवली तर एकूण किती अंतर पार केलं जाईल? इथे आपण वेग आणि वेळेचा गुणाकार करतो. 15 गुणिले 3 म्हणजेच बरोबर 45 किलोमीटर. हे सूत्र कोणत्याही वाहनासाठी लावून बघा, ते अगदी अचूकच ठरतं. फक्त गाड्याच नाही तर आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या बऱ्याच मोठ्या गोष्टी याच गणितावर चालतात. गणिताचे हे उपयोग खरोखरच थक्क करणारे आहेत. रेल्वे किंवा बसचं वेळापत्रक ठरवताना, प्रवासाचं नियोजन असो, खेळात एखाद्या धावपटूचा ट्रॅकवरचा वेग मोजणं असो, आकाशात झेपावणाऱ्या विमानाचा वेग आणि वेळ ठरवणं असो, महामार्गावरची स्पीड लिमिट निश्चित करणं असो, किंवा अगदी आपण ऑनलाईन ऑर्डर केलेलं पार्सल वेळेवर पोहोचवणारी डिलिव्हरी सर्व्हिस असो, या सर्व गोष्टी याच सूत्रांच्या आधारावर चालतात. हेच ते गणित आहे जे आपलं जग वेळेवर आणि सुरळीत चालू ठेवतं. आता हे सगळं समजल्यावर आपण एक छोटंसं गणिताचं कोड सोडूया. डोळ्यांसमोर एक भरधाव ट्रेन आणा. समजा ही ट्रेन ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे, तर तिला 270 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? आतापर्यंत शिकलेल्या लॉजिकनुसार विचार करूया. बरोबर. उत्तर आहे 3 तास. 270 या अंतराला आपण 90 या वेगाने भागलं की आपल्याला बरोबर 3 तास हा वेळ मिळतो. एकदम परफेक्ट गणित. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच क्लिअर होते. वेग, वेळ आणि अंतर हे फक्त शाळेत शिकलेले गणिताचे फॉर्म्युले नाहीत, तर आपल्या प्रवासाचा, खेळांचा आणि दैनंदिन जीवनाचा तो एक अतिशय महत्त्वाचा हिशोब आहे. या गोष्टी समजून घेणं म्हणजेच आपल्या वेळेचं आणि अंतराचं एकदम अचूक नियोजन करायला शिकणं होय. आता जाता जाता एक शेवटचा विचार. जर एखाद्या प्रवासाचा वेग अचानक दुप्पट झाला तर लागणाऱ्या वेळेत कसा आणि किती बदल होईल यावर नक्की विचार करूया. आणि हो, हे विश्लेषण आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनेलला.